चीनमध्ये एका गादी बनवणाऱ्या कंपनीनं त्यांच्या गादीची जाहिरात करण्यासाठी एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, ज्याचं नाव होतं लाईंग फ्लॅट, म्हणजे पडून राहा. चीनी भाषेत त्याला तांग पिंग असं म्हटलं जातं. म्हणजे स्पर्धकांनी गादीवर नुसतं पडून राहायचं आणि जो जास्तीत जास्त वेळ गादीवर पडून राहील तो विजेता म्हणून घोषित होईल. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 240 स्पर्धकांनी भाग घेतला. परंतु याच्या अटी अशा होत्या की स्पर्धकांनी गादीवरून अजिबात उठायचं नाही. त्यांनी कुशीवर वळलेलं चालेल किंवा मोबाईलचा उपयोग करून मित्रांशी बोललेलं चालेल. त्यांना पडल्याच खाता पिता येईल, परंतु नैसर्गिक विधीसाठी सुद्धा त्यांनी उठून जायचं नाही. अशी स्पर्धा होती. यात पहिल्या दिवस संपताच 186 स्पर्धक निघून गेले आणि ही स्पर्धा 15 नोव्हेंबर रोजी चीनमधल्या मंगोलिया इथल्या बाओटा येथल्या शॉपिंग मॉलमध्ये सकाळी 10:18 15 नोव्हेंबरला सुरू झाली. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी 186 स्पर्धक निघून गेले. उरलेले जे 3 शेवटचे फायनलिस्ट होते त्यांच्यासाठी कंपनीनं असं सांगितलं की जो स्पर्धक एकाच वेळेला हात आणि पाय वर करून जास्तीत जास्त काळ पडून राहील तो विजेता होईल. आणि 23 वर्षाचा एक युवक विजेता म्हणून घोषित करण्यात आला. आता या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंगही करण्यात आलं होतं आणि याचं संपूर्ण वृत्त हे शिया ऑक्सिंग मॉर्निंग हेरल्ड या वृत्तपत्रानं दिलेलं आहे. याच्यातून दिसतं की जे तरुण हे कठोर मेहनतीला घाबरतात किंवा कमीत कमी कामामध्ये आपला स्वार्थ साधू इच्छितात अशांसाठी एक अट्रॅक्शन आहे. अर्थात अशा प्रकारची मानसिकता ही व्यक्तिविकासासाठी मारक आहे, तसंच समाजासाठीही मारक आहे. परंतु ही अनोखी स्पर्धा होती आणि या विजेत्यानं 33 तास आणि 35 मिनिटं सलग पडून राहण्याचा विश्वविक्रम नोंदवला.